पुरे संपूर्ण देशामध्ये आज ग्रामीण भारत बंद आणि औद्योगिक हडताळ सुरू आहे। केंद्रीय कामगार संघटनांनी हडताळ पुकारला आहे आणि संयुक्त किसान मोर्चाने ग्रामीण बंद। या मागची भूमिका अशी आहे की 24 ऑगस्ट 2023ला आपल्या दिल्लीमध्ये एक परिषद झाली शेतकऱ्यांची आणि कामगारांची, आणि त्याच्यामध्ये सरकारची धोरणे शेतकरी कामगार विरोधी आहे म्हणून एकत्रित लढा सुरू करायचा। त्यानुसार कामगार संघटना आणि शेतकरी संघटना या एकत्रित आल्याने एक कॉल दिला आहे। शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे की त्यांना C2+50 या फॉर्म्युल्यानुसार शेतमालाला हमीभावाचा कायदा झाला पाहिजे, केंद्रीय कायदा। दुसरी मागणी आहे की शेतकरी शेतमजुरांना 60 वर्षानंतर पेन्शन लागू झाली पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, या प्रमुख मागण्या आहेत। तर कामगारांचे कायदे रद्द करून 4 श्रमिक कोड तयार करण्यात आले, ते भांडवलदाराच्या हिताचे आहे, कामगाराच्या विरोधी आहे, म्हणून ते कोड रद्द करून कामगार कायदे पूर्ववत करा। आणि त्याचप्रमाणे जो वीज विधेयक 2022 आहे, ज्याच्यामुळे वीज क्षेत्राचं खाजगीकरण होणार आहे, प्रचंड दरात वाढ होणार आहे, ते बिल मागे घेण्यात यावे आणि असंघटित कामगारांना 26,000 रुपये किमान वेतन देण्यात यावे, योजना कामगारांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावे। या मागण्या घेऊन आता प्रश्न असा आहे की हा आक्रोश एवढा मोठा का उडला आहे, हा संपूर्ण देशात दिसेल तुम्हाला। दिल्लीकडे शेतकऱ्यांनी कूच केली आहे आणि अश्रुधार कांडा सुरू आहे, आणि म्हणून हा जो लढा आहे हा तर संघर्षाच्या माध्यमातून परिवर्तन, कारण की निवडणूक वर्ष आहे, मोदीच्या याच्यावर त्याचा विश्वास नाही, तो EVMचा गेम करतो, म्हणून संघर्षाच्या माध्यमातून होऊ शकतं EVM फोडले जातील। अगर पारदर्शी निवडणूक नाही दिसली तर मोदीच्या EVM फोडल्या जातील आणि परिवर्तन घडवलं जाईल, हाच निर्धार आहे।